आणि मला वाटते 2 षटक पूर्ण आणि 2 षटकानंतर धावसंख्या अंश आरुष संघाची जी झाली आहे म्हणजे 12 धावा. 12 धावा लागलेत आणि आता शेवटचं आणि आता मैदानात आहे तो रुपेश चाचले आणि आरपेश चाचले कितपत धावा जमा करू शकतात आपल्या टीमसाठी. पहिली आपण एक मॅच झाले त्यातमध्ये मला वाटतं एक मॅच आपण हरलोय, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही मॅच जिंकायची आहे आणि जिंकावी लागेल. त्या हिशोबानेच आपल्याला बॅटिंग करायची आहे. शेवटची बॉलिंग मंथन घेऊन आलाय. आता समोर असेल तो रुपेश आणि मला वाटतं एकदम बाहेर बॉल ऑफ साईडला आणि पंचांनी हा वाईट घोषित केलाय आणि या बॉलची काही नोंद होणार नाही, मात्र रनांमध्ये नोंद नक्की होणार. आणि ह्या एक धावेनंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे ना अंश आरुष संघाची, ती म्हणजे 13 धावा. चला चालू करा सामना. आणि किती धावा मिळतील? एक धाव तर पूर्ण. दुसरा आणि भोऱ्याच्या डोक्यावरून हा बॉल जातोय सीमा पार, चौकार. आउटफील्ड आपली खराब आहे त्या साईडला आणि ओंकारला काही समजलं नाही. जर का पहिला 1-2 टप्पे पडतात ना तर टप्प्यावरच बॉल घ्यायचा आहे आणि जर का बॉलचे टप्पे जर आपण बघत बसलो ना तर कदाचित बॉल भेटणार नाही, तो रस्त्याच्या पलीकडेच जाणार आहे. आणि तसंच काहीतरी झालं. बॉलकडे बघतोय ओंकार आणि हा बॉल सीमारेषे पार झालाय आणि तो म्हणजे चौकार. आणि या 4 धावेनंतर संघाची धाव संख्या झाली ती 17 धावा. मंथन पुढचा बॉल उडवलाय, काय षटकार होऊ शकतो का? आणि काय मारलाय हा फ्लॅट सिक्सर रुपेच्या बॅटमधून. 6 धावा आणि 6 धावेनंतर स्कोरबोर्ड झालाय तो आता 23 धावा लागलेत फलकावरती. 23 धावा. अप्रतिम अशी बॅटिंग केली आहे. मला वाटतं पहिले मॅच खेळले ना तर फक्त 16 रन बनवलेले, मात्र आता कुठंतरी 23 धावा झाल्यात आणि आता फक्त आणि फक्त शेवटचे मला वाटते 2 बॉल बाकी असतील बॅट मध्ये, परंतु आडव्या बॅटीत खेळायचा प्रयत्न, काही बॅट आणि बॉलचा संबंध नाही आणि अगदी डॉट बॉल सोनू मनवेच्या हातामध्ये. कोणती धाव नाही, धाव संख्या थांबली ती 23 धावेवरती. पुढचा बॉल मंथनचा बघू. रुपेश फुल टॉस, परंतु रुपेशला काही समजलं नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय आणि धाव संख्या डिक्लेअर मध्ये 1 धाव. आणि काय बॉल होता हा फुल टॉस, मात्र रस्त्याच्या पलीकडे 100% मारायचा बॉल होता हा फुल टॉस मध्ये, परंतु रिव्ह्यू नाही आहे. जर पंचांचा डिसिजन हा लास्ट डिसिजन असणार आहे, पंचांशी वाद संघ बाद, तर जो पंच आपल्याला जो निर्णय देतील ना तो मान्य करावा लागेल. आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि 1 धावेनंतर धावसंख्या झाली ती 24 धावा. ह्या पंचाचे सर आहेत ना आकेश पवार आणि भूषण देवरुखकर, ते जे निर्णय देतील ना तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. आणि हा बॉल वाईट बॉल आणि सोनूने माग विकेट किपर एकदम गछाल. किती? 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव होऊ शकते का? रुपेश जातोय बॉलवरती आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि कदाचित ह्या 3 धाव्या असाव्यात बरोबर. व्हाईट प्लस 2 बाईच्या 2 धावा, 3 धावा. 3 धावेच्या नंतर धावसंख्या होती ती 27 धावा. अगदी ऑफ साईडला खूपच बाहेर बॉल, सोनूला काही समजलं नाही, बॉल भेटला नाही आणि ती मिसफिल्ड आणि अशा 3 धावा. शेवटचा बॉल रुपेशने आणि हा ऑफ साईडला कटवलाय. काय मिळतंय? 4. 1 धाव तर पूर्ण झाली, दुसरी धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरी पूर्ण होते का? तिसरी धाव सुद्धा पूर्णच होणार आहे आणि चौथ्या धावेसाठी जाते चौथे, परंतु सोनूने चौथी धाव मात्र 3 धावा आणि 3 धावेनंतर धाव संख्या झाली ती 30. आणि आता आपल्याला बनवायचं आहे ना 3 स्टारला बनवायचे आहेत 31. 31 धावेची गरज आहे. 31. आणि आमचे ग्रामपंचायतचे चंद्रकांत चांदोरकर वेळात वेळ काढून इथं आम्हाला उपस्थित राहिले, आमच्या प्रोग्राममध्ये शोभा वाढवली, तर त्यांचे आम्ही युनिटी चषक चांदोरेकडून हार्दिक स्वागत करत आहोत.
आणि आज माहिती आहे चालू दिवस आहे, आपलं मन सगळं इकडे लागलंय मॅच बघायला, परंतु काय करणार, ड्युटी फर्स्ट आहे, जॉबवर जायला लागेल. चला लगेचच फिल्डिंग घ्यायची आहे आणि आपली अंश आरुष संघाचे जेवढे प्लेयर आहेत ना 11च्या 11 मैदानात उतरायचे आहेत आणि फिल्डिंग सजवायची आहे. याच्या अगोदर आपण एक सामना खेळलोय, त्याच्यामुळे आपल्याला काही अडचणी येणार नाही आहेत फिल्डिंग लावायला, म्हणून पटकन जाऊन गुडलक घेऊन फिल्डिंग लगेच सजवायची आहे. आणि बॅटर आहेत ना आपले 3 स्टारचे तयार व्हायचे आहेत आणि बॅटर पाठवा. एक खुर्ची अवेलेबल करून द्या मनीषला इथं स्कोअर साठी, म्हणजे तो संध्याकाळपर्यंत हलणार नाही इथून. चला अंश आरुष, आपण आहे ना मॅच मीटिंग आहे ना बाहेरच घ्यायची आणि ठरवायचं की कुणाला खेळवायचं आणि कुणाला नाही आधीच, मग मैदानात जाऊन परत प्रॉब्लेम नको, खूप वाया जातो. आणि याच्या पुढची जे सामना होणार आहे तो जयश्री योद्धा वर्सेस ब्रदरहुड. तर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, कोणीही कुठे जायचं नाही. फिल्डिंग सजवा लवकरच. पंच एवढे आता चालू आहे अंश आरुष 11 वर्सेस 3 स्टार ट्रिपल ए. याच्या पुढे सामना होणार आहे तो जयश्री योद्धा वर्सेस ब्रदरहुड. आणि दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे, कोणी कुठे जाऊ नका लगेच. चला फिल्डिंग सजवा. आणि आपल्या आता सगळे नियम समजलेले आहेत, त्याच्यामुळे काय सांगायची गरज नाही. चला बॅटर ओपनर प्रेम चांदूरकर आणि मंथन पाटील, आणि फिल्डिंग लावून घ्या. बॅटर मैदानात आलेले आहेत. पंच इतका उशीर देऊ नका, पटकनच घ्यायचं आहे. खूप सारे सामने अजून आहेत. फर्स्ट राऊंड आहे अजून, हा अजून पहिला राऊंडच झाला नाहीये. चालू करा सामना. आणि जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. 15 बॉल आणि 31 धावा बनवायचे, 31 रनाची गरज आहे आपल्याला. चालू करा अर्पेश, चालू करा. चला सुदेश मनवे बॉलिंग साठी. आणि आपले पप्पा तुला इथं झोपून बघतायत, काय माझा मुलगा काय बॉलिंग करतोय काय, आणि इथं बसलेच जवळच ते तुझ्यासाठी बक्षीस लावायला. बघूया काय करतायत. चालू करायचं आहे. आणि स्ट्राईकला असेल तो आता प्रेम चांदोरकर, नॉन स्ट्राईकला मंथन पाटील, आणि बॉलिंग मार्क वरती आलाय तो आपला सुदेश मनवे. आणि त्यांचे पप्पा इथून आरामात झोपून बघतेत माझा मुलगा कसा बॉलिंग करतोय ते. चला पहिला बॉल सुदेश, स्ट्राईकला असेल तो प्रेम. पहिलाच बॉल आणि सीमा पार षटकार. आणि पप्पांची झोप उडाली आहे, माझ्या पोराला पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार दिलाय. उठून बसले ते, आता झोपल्यात काय अर्थ नाहीये. ठीक आहे चला, पहिलाच बॉल होता आणि अगदी बॅटच्या टप्प्यामध्ये, आणि बंटीने पाठवलाय तो अगदी सीमा पार षटकार. आणि या 6 धावा संघाचा श्रीगणेश झालाय तो 6 धावेनी. काय स्वागत केलं ह्या उन्हाळ्याच्या मालावरती सुदेशचा. चला पुढचा बॉल पुन्हा बॅटच्या टप्प्यामध्ये, परंतु बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही. बाईक आणू नका मैदानामध्ये, मॅच चालू आहे. आणि चालू आहे पहिला राऊंड. संतोषनी जर का कॅच पकडली असती ना तर नक्कीच टीम जिंकली असती, आणि जिंकली सुद्धा. चला पुढचा बॉल सुदेश मनवे, पप्पांची झोप उडवली इथे बाबा पहिल्याच बॉलवरती.
आणि काय बॉल अप्रतिम, आणि काय बोलतो ना कमबॅक. या 2 बॉलवरती सुंदर असा 3 बॉल आणि 6 धावा, काहीच फरक नाही पडत आहे. आणि त्यांनी कमबॅक करून अगदी आता ओव्हर तर पूर्ण त्याची मॅनेज केलेली आहे. आणि कॅप्टन समजवताना, संघ मालक समजवताना त्याला काय फिल्डिंग सजवले इकडे ऑफ साईडला हर्ष, आणि मग असेल तो तिथे कोण कोण आहे ते, पुढचा बॉल. आणि मला वाटतं कदाचित व्हाईट बॉल देतीलच पंच, आणि हा बॉल व्हाईट, आणि धावसंख्या झाली ती आता 7 धावा. चांगला कमबॅक होता सुदेशचा. खूप टाइमनी मला वाटतं बॉलिंग केली असेल ती, म्हणजे ह्याच आपण खेळायला भेटतो चान्समध्ये तो ह्या CPL ला, म्हणजे आपला युनिटी चषक चांदोरीमध्ये खूप सारे असे प्लेयर आहेत की चांगले खेळून गेलेत, पण त्यांना चान्स भेटत होतो. मात्र आता ह्या दुसरा बॉल उडवलाय, कॅच होऊ शकते का? बॉल खाली फिल्डर, आणि मला वाटतं बेस्ट तिथं कॅचर करण इंदुरकर कधीच कॅच सोडू शकत नाही आजपर्यंत. मला वाटतं ना 10 अवॉर्ड त्याच्याकडे ह्या कॅचसाठीच असतील, बेस्ट कॅचरचे. करण इंदुलकर एकही कॅच अजून त्याच्याकडून सुटली नाही आहे. मग ते किती पण उंच आणि किती पण हार्ड असू दे कॅच, तो अगदी नक्की कॅच सहजपणे पूर्ण बनवतो. आणि आज 10 अवॉर्ड त्याच्याकडे कॅचेस नुसते आहेत. आणि मात्र बंटीला आता घरी पाठवलं त्यांनी, आणि त्याची जागा सांभाळायला जातोय तो सोनू मनवे. आणि काय पप्पा बघतायत, स्ट्राईकला सोनू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुदेश, आणि पप्पाची झोप उडाले. चला बघूया, हसताय. चला दोघे बाहू, आता बघूया बाहुबली. दोघे सक्के 2 भाऊ आहेत. आणि खरंच बघूया आता, एक आहे तो बॉलर आणि दुसरा आहे तो बॅट्समन सोनू मनवे आणि सुदेश मनवे. धावसंख्या झाली आहे ती 7. पप्पा आता अगदी उठून बसलेत मॅच बघायला. चला सुदेश स्ट्राईकला सोनू, आणि सुंदर अप्रतिम, आणि सोनूला काही समजलं नाही, आणि अगदी बॉल करेक्ट ओव्हर. चला थर्ड अंपायर कडे आलेला आहे, 2 मिनिटांमध्ये देतो डिसिजन. चला चला ए ए चला, कोणी नका येऊ इथे, चल डिसिजन देतील इथं. जर आला ना तो व्हाईट नाही देणारा, एक पण प्लेयर आला तुमचा. व्हाईट बॉल, थर्ड अंपायरचा डिसिजन आहे व्हाईट बॉल. चला व्हाईट बॉल, व्हाईट दिलाय, थर्ड अंपायरने व्हाईट दिला. अरे अर्पेश, अर्पेश का भांडणं करतोय? रिव्ह्यू आलाय ना थर्ड अंपायर कड. कुणी? ठीक आहे, कॅमेरा तेव्हा टॉस, एक मिनिट तुमचा सांगतो, तेव्हा कॅमेरा टॉस कड होता, टॉस उडत होते. ऐकून घे जरा, शांतता घे, शांतता घे, ऐकून घे. त्यावेळेस आपण एकदा तुमची जी, हा तुमची लावतो टीम, ज्यावेळेस आपण जो बॉल व्हाईट होता किंवा जो तेव्हा रिव्ह्यू घेतील ना, तेव्हा आपला कॅमेरा आहे ना टॉस कड होता, आणि आपल्याकडे एकच कॅमेरा आहे लक्षात घ्या सगळ्यांचा, त्याच्यामुळे आपण काहीच केलं नाही. आणि आता जो आहे ना आपला स्टेबल कॅमेरा आहे, सरळ पिच वरती विकेट वरती आहे, त्याच्यामुळे हा थर्ड अंपायरने व्हाईट घोषित केलाय. पुढचा बॉल, हा षटकार, सीमा पार षटकार. पप्पा काहीच बोलू शकत नाही, कारण काय दोघे माझीच पोरे आहेत, बॉलिंग टाकणार सुद्धा आणि बॅटिंग करणार सुद्धा. मारू द्या नाही तर विकेट जाऊ दे, काहीच फरक नाही, दो खुशी तर आहेच. अविनाश पाटील आहेत मैदानामध्ये, अवेलेबल आहेत. लेजेंड संघाचे जर सगळे आले असतील ना तर
चला धावसंख्या झाली ना, ते 14 धावा. 14 धावा. चला लगेचच बॉलर काढायचा पुढचा. आणि हल हल चांगली अशी बॉलिंग केली होती. हल हल हॅलो. आणि हा सुंदर आहे. हल हॅलो. आता चला कुणाचा आणि दुसरा बॉल आहे च- च- करण तिथं. आणि काही आपले आउटसाइड आहे ना जरा खराब असल्यामुळे तिथे किती धावा मिळत आहेत पंच? 2 धावा पूर्ण अगदी. बॅटर सोनू अच्छा, आणि अच्छा. मंथनने. आणि ह्या 2 धावेनंतर जी धावसंख्या जाऊन पोहोचले ना 16 धावा. 16 धावा. अप्रतिम बॅटिंग. 31. आणि 16 धावा. अर्पेत चाचले स्वतः संघ मालक ओव्हर घेऊन स्ट्राईकला असेल तो आता मंथन. बॅटच्या टप्प्यात आणि फिरवलाय सीमा पार षटकार. आणि जर का आपण हा बॉल हवाय का पंचांना बॉल द्यायचा आहे, लगेचच रोल बॉल द्यायचा आहे. आणि धावसंख्या जाऊन पोचले ना ती 22 धावा. अर्पेशला एकच सांगेल, हा बॅटर आहे ना एकदम सुंदर आणि अप्रतिम आणि एकदम टायमिंग शॉट खेळणार आहे. त्याच्यामुळे जर का आपण बॅट टप्प्यामध्ये जर बॉल देतोय ना तर अगदी हा रस्त्याच्या पलीकडेच आपल्याला किंवा या बाउंड्री लाईनच्या पलीकडेच भेटेल. शांत दिमागाने आणि व्यवस्थित अचूक टप्प्याची आपल्याला बॉलिंग करावी लागेल. त्याच्यामुळं बॉल देऊ का? आलाय बॉल आलाय ना. ओके चालू करा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. अर्पेश पुढचा बॉल स्ट्राईकला असेल तो मंथन. यॉर्कर. वाह काय शोधलाय बॉल. आणि अगदी मंथनला काही समजला नाही. यॉर्कर बॉल आणि डॉट बॉल. आणि यष्टी रक्षक रुपेश यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच थांबले, ती पण म्हणजे 22 धावा. अर्पेशचं पुढचं बॉल ऑफ साईडला कटवलाय. किती धाव मिळतील, किती धावा काढू शकतो? 1 धाव तर पूर्ण आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा. 24. 3 स्टार ट्रिपल एच्या 7 बॉल आणि 7 धावा पाहिजेत. 7 बॉल आणि 7 धावा. 3 स्टार ट्रिपल ए. हा यश गडबड होते यार. ठीक आहे चालेल, माफ करा. चला चालू करा सामना. फुल टॉस आणि सीमा रेषे पार षटकार. अर्पेश मी बोललोच होतो, एक तर बॅट खाली नाही द्यायचं आपल्याला आणि दुसरा म्हणजे हा डायरेक्ट बॉल नाही टाकायचा आहे. आणि मला माहिती समजतंय बॉलरची काय बॉल देताना काय परिस्थिती आहे. जर का आपल्याकडे जर स्टॅमिना नाही आहे तितका ना 5च्या 5 बॉल जर आपण 1 बॉलची 6 ओव्हर टाकतोय आणि ते जर आपण अचूक टप्प्याची नाही शोधत आहे, त्यातमध्ये 1-2 बॉल इकडे तिकडे मिस होतात. आणि तसंच काही झालं अर्पेशला. आणि 2 मात्र षटकार पडलेलेच आहेत. आणि ह्या 2 षटकारानंतर जाऊन पोहोचले ती धावा 30. आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. 5 बॉल आणि 1 धाव. भूषण काय बोलताय? बॉल हवाय का? त्यांना रोल बॉल द्या एक. अरे बॉल द्यायचा आहे, सगळेजण रोल बॉल द्यायचा आहे. कोणतरी इकडे लक्ष द्या. बाबू बस ना तू खाली. आणि जर लेजंड संघ जर तयार असेल ना तर लगेच आपल्याला खेळायचं आहे. दोस्ती वॉरियर्स वर्सेस शिव शंभू. शंभूराजे थांबा, शेवटचा बॉल आहे. 1 मिनिट. सुरेश डांगले टॉस नका करू. सुरेश डांगले थांबा जरा, शेवटचा बॉल आहे. 1 रन हवाय. थांबा. हा चला चालू करा रे. अरे चालू कर ना. अरे 1 रन पाहिजे रे 5 बॉल साठी. काय करताय? चालू करा सामना. एक बॉल साठी टाइमपास केलाय पूर्णपणे, कारण 1च रन पाहिजे. 5 बॉल आहेत. चला याच्यानंतर लगेच होणार आहे तो म्हणजे आपला लेजंडचा सामना. लेजंड
चला आणि आता कॅमेरे येऊ द्या इकडे आणि आपल्या आता असणार आहे ती लेजंडची म्हणजे जे आपण वाट बघत होतो